नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हसताय नाही, हसतच राहिलं पाहिजे. आणि हसल्याने आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा तयार होते, त्यामुळे हसलं पाहिजे. आता हसण्यासाठी काही कारण लागत नाही. छोटी छोटी गोष्ट आहे अशी का ज्याच्यातून आपण हसू शकतो. आनंद शोधण्याचे प्रकार आहे. काही जणांना व्यायाम करून आनंद भेटतो, काही जणांना त्याच्यानंतर जॉगिंग करून आनंद भेटतो, काही जणांना चुटकुले विनोद ऐकून आनंद भेटतो. आणि ज्याची त्याची आनंद घेण्याची पद्धत किंवा आपण त्याला एन्जॉय म्हणतो, एन्जॉय करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आता साधी सिंपल गोष्ट आहे, मी तुमच्याबरोबर संपर्क साधत असताना किंवा आपण कम्युनिकेशन करत असताना किंवा संपर्क तुमच्या बरोबर बोलत असताना एक कालचा किस्सा सांगतो. काल मी साडोली भेटायला गेलो होतो आणि सहज आपलं बसल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघून थोडेसे हसले. आता साहजिक आहे, हसले म्हटल्यानंतर माणसाच्या मनामध्ये शंका येणार आणि शंका आली म्हणजे ती विचारली पाहिजे. मी शंका विचारली, बाबा नेमकं का हसले? तर त्यांनी छोटंसं असं म्हणजे 2 शब्द सांगितले. एकाच कंपनीने फसवलेले 2 गिऱ्हाईक किंवा ज्यादा असू शकते, पण एकाच कंपनीने सारखेच फसवलेले गिऱ्हाईक म्हणजे साडू. किती सिंपल वाक्य त्यांच्यामध्ये. असू शकतो म्हणजे बघा, आनंद शोधण्याची कारण भरपूर आहे. सकाळी मी व्यायामाला जातो. काही वेगळी मानसिकता नको आहे. आपण जसं म्हणतो थिंक पॉझिटिव्ह, त्या पद्धतीने आपण आनंद घेऊ शकतो. साधी सिंपल गोष्ट आहे. जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय आणि त्या ठिकाणी पूजा करताय किंवा देवाची पूजा करताय, तुमच्या हातात अगरबत्ती ती जर तुमच्या हातात जर 2 मिनिटं राहील, तुमच्या हाताचा एक वेगळा सुगंध अगरबत्ती सारखा सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही गरज आहे. बघा, सायकल पासून झाली सुरुवात आहे. प्रगती चांगली गोष्ट आहे, आपण त्याला वाईट म्हणू शकत नाही आणि म्हणायचं नाही. आपलं काही कारण नाही, कारण आपण काही त्याला मदत केली का नाही. त्याच्यासाठी तुम्ही मंगल कामना करा, त्यासाठी चांगले चांगले विचार तुमच्या मनात असू द्या. तुमच्या मनात जर लोकांविषयी चांगले विचार असतील तर लोकांचे तुमच्याबद्दल चांगले विचार आहेत. तुम्ही जर लोकांबद्दल वाईट विचार केले तर लोक तुमच्याबद्दल वाईट विचार केलं
सोप्या भाषेमध्ये आपण स्वतः हसमुख राहायला पाहिजे आणि आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर समोरच्या माणसाच्याही चेहऱ्यावर नकळत जे हसू फुलतं त्याने जो दिलेला प्रतिसाद असतो आपण त्याला म्हणतो तो नकळत हसणारा असला पाहिजे. असं ज्यावेळेस असं बघा हे सकाळच्या घडलेल्या गोष्टी आणि मला असं वाटलं गोष्टी बसून काय करणार जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर चांगले कमेंट करत असतील, काही तुम्हाला सुचवायचं असेल का माझ्याकडून म्हणजे कामासंदर्भात असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, मी बांधकाम क्षेत्राशी निगडीत माणूस आहे, तर माझ्याकडून तुमच्या जर अपेक्षा तशा असतील बांधकाम क्षेत्रामध्ये तेही सांगा. आता कमेंट म्हटल्यानंतर त्यांना उत्तरं दिली पाहिजे, उत्तरही देऊ आपण त्यांना, त्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवू. पण चांगल्या कमेंटचं स्वागत असेल आणि योग्य प्रश्न उत्तरांचा सुद्धा आदर असेल. तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा, पण त्या अगोदर सबस्क्राईब करा. म्हणजे समजा मी जो कधीच्यामध्ये व्हिडिओ बनवून टाकतो, मला काही वेळ भेटत नाही मुळात, मी काही यूट्यूबर वगैरे काही नाही आहे, पण जो जसा मला वेळ भेटतो तसा वेळ मला तुम्हाला देता येईल आणि त्या वेळेमध्ये तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, तुमचं मार्गदर्शन झालं पाहिजे. हाच एक छोटासा उद्देश घेऊन मी या सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत म्हणजे हे तुमच्याबरोबर संभाषण आणि तुमच्याबरोबर बोलत असतो. तर बऱ्याच लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक करतायत, बघतायत, ते कमेंट पण करतायत आणि शेअर पण होतं आहे. तर त्यांच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद का तुम्ही हे प्रेम माझ्यावर दाखवताय. खूप खूप आभार.